नमस्कार वाचक मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? पाऊस एन्जॉय करताय ना? आणि सोबतच पावनी आणि विक्रांची लव्ह स्टोरी सुद्धा. तुम्हाला कथेचे भाग रोज हवे आहेत, मान्य. पण मी ना एक वर्किंग वुमन असल्याने जसा वेळ मिळतो तसे पार्ट अपलोड करायचा प्रयत्न करते. तुमचे कमेंट्स आणि लाईक आणि चॅनलला केलेलं सबस्क्राईब पाहून माझा हुरूप वाढतो. तेव्हा ज्यांनी चॅनलला अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी प्लीज करा. चला आता वळूया आपल्या कथेकडे. तुझ्या सवे शतजन्मीचे नाते, भाग 30. ती बेडवर येऊन बसली. नीटनेटकी व्यवस्थित असलेली साडी वेणी पुन्हा एकदा ठीकठाक केली. हृदयाची धडधड तर कमालीची वाढली होती तिच्या. जसं काही आज पहिल्यांदा भेटणार होती त्याला. मागच्या 15 दिवसांपासून त्याच घरात त्याच रूममध्ये त्याच्यासोबत राहत होती ती. पण तरीही आज पहिल्यांदा त्याच्याशी भेट होणार आहे अशासारखी बेचैन झालेली. आता पुढे. तो येईपर्यंत सदू जागा होता. तो रोजच थांबायचा विक्रांतसाठी. सवय होती तशी. सिक्युरिटीचा फोन आल्याबरोबर त्याने दार उघडलं. खूपच उशीर झाला विक्रांत भाऊ आज तुम्हाला. विक्रांतच्या हातून सदूने बॅग घेतली. एव्हाना चार्ली सुद्धा पळत बाहेर आला. झोपाळलेलाच होता, पण विक्रांतकडून लाड करून जो घ्यायचा होता. शूज काढता काढता विक्रांतने त्याला जरासं गोंजारलं. त्यातच समाधानी मानलं त्या बिचाऱ्या छोट्याशा लेकराने. हो सदू भाऊ, खूप काम होतं. समोरचे 3-4 दिवस मी ऑफिसला नसेल तेव्हा काही काम थांबायला नको. ते सगळं बघावं लागलं त्यातच उशीर झाला. पण तुम्ही झोपायचं असतं ना, तुम्ही का जागे आहात? त्याच्यात झालेला बदल हल्ली सगळीकडेच दिसायचा. अगदी घरच्या नोकर माणसांसोबत बोलतानाही. आधीही तो काही कुणाचा अपमान वगैरे करायचा असं नव्हतं. पण एवढं सौम्य बोलणं नसायचं त्याचं. पण आता तर सारं चित्रच पालटायला सुरुवात झालेली. पावनीची कृपा. आणखी काय? आता सवय झाली आहे बघा. जोपर्यंत तुम्ही घरी येत नाही ना तोवर झोप लागत नाही माझ्या डोळ्यांना. बरं जेवायला वाढू का तुम्हाला? नाही, ऍक्च्युली भूक नाहीये मला. तुम्ही जा आणि झोपा आता. त्याने जेवायला साफ नकार दिला त्यामुळे नाईलाजाने सदू सुद्धा झोपायला गेला. सोबत चार्लीलाही उचलून घेतलं त्याने. आत आल्यावर त्याने पाहिलं. आजी आजोबा आबासाहेबांच्या खोलीत डोकावलं तर ते शांत झोपले होते. दार ओढून तो विराजच्या रूमकडे गेला. तिथला लाईट सुरू दिसला त्याला. दारही उघडच होतं. आत येऊन पाहिलं तर विराज मन लावून हातातल्या फाईलचा रिपोर्ट स्टडी करत होता. अधामधात लॅपटॉपवरही नजर घालायचं काम सुरू होतं त्याचं. खूप मेहनत घेत होता तो. सगळं लवकरात लवकर शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी. आपल्या भाईला मदत करता यावी यासाठी. काही क्षणांसाठी विक्रांतला स्वतःचंच रूप दिसलं त्याच्यात. विराज, त्याने आवाज दिला तसा हातातली फाईल बाजूला ठेवत विराजने वळून पाहिलं. अरे भाई, तू कधी आलास? बराच उशीर झाला तुला. त्याने सुद्धा मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत म्हटलं. हो. अरे काही गोष्टी आजच हातावेगळ्या केल्यात. पण तू अजून जागा का आहेस? झोपायचं असतं ना. ते मी प्रोजेक्ट रिपोर्ट स्टडी करून सबनिसांना माझे इनपुट्स पाठवत होतो. म्हटलं आजच करून टाकावं म्हणजे त्यांचं काम नको थांबायला. नाहीतर 3-4 दिवस ते काम सुद्धा खोळंबेल. अरे पण त्यासाठी इतका वेळ जागायची काय गरज आहे? उद्या 2 तासांचा प्रवास असेल. त्यात ऑन द वे ही करू शकतोस तू. लॅपटॉप कॅरी करणार आहेस ना. नो वे भाई. उद्याचा प्रवास एन्जॉय करायचा आहे मला. किती वर्षांनी जातो आहे आपण असं सगळे. लॅपटॉपला तर मी हातही लावणार नाही. आणि तुला सुद्धा लावू देणार नाही. त्याच्या बोलण्यावर विक्रांत हसला. ओके, ॲज यू विश. विराजच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवला त्याने. फिनिश धिस सून अँड गो टू युअर बेड. उद्याही लवकर उठायचं आहे तुला. विक्रांतने त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं. हो भाई, गुड नाईट. गुड नाईट बोलून तो बाहेर आला. आता त्याची पावलं त्याच्या रूमकडे जायला वळली. लाईट बंद होते. पावनी झोपली असेल हा विचार करून त्याने आवाज न करता बॅग ठेवली आणि मग वॉशरूम मध्ये फ्रेश व्हायला जाणार तोच तिने सगळे लाईट्स ऑन केलेत. तू तू जागी आहेस अजून? खूप उशीर झाला आहे. झोपली का नाहीस? त्याने मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत म्हटलं. तुमची वाट पाहत होते हे तिच्याने बोलवल्या गेलंच नाही. ते म्हणजे आज दुपारी खूप झोपले होते ना मी, म्हणून झोप येत नव्हती मला. तिने काहीतरी असंच कारण सांगितलं. त्याला मनातलं सांगितल्याशिवाय आज तशीही झोप येणारच नव्हती तिला. ओ, पण तरी झोप आता. ट्राय कर. उद्याही लवकर उठायचंय. लाईट ऑफ कर म्हणजे येईल झोप. बोलून तो फ्रेश व्हायला निघून गेला आणि ही तिथेच बेडवर बसली. दुपारपासून त्याला सांगायला अधीर झालेली पण आता तो समोर आला तर शब्द निघत नव्हते. कसं बोलायचं, काय बोलायचं विचार करत ती तिथेच बसून राहिली.
तो फ्रेश होऊन केस सुसवत बाहेर आला तरीही त्याच पोझिशनमध्ये दिसली. अस्वस्थ चुळबुळ सुरी होती. बोटात पदराला गुंडाळणं, मनातच नखं कुरताडणं आणि सोबतीला चेहऱ्यावर भरभर बदलणारे तिचे एक्सप्रेशन. मेंदूत सुरू असणाऱ्या विचारांचा एक्सरे होता तिचा चेहरा म्हणजे. आणि जे वाचायला शिकला होता तो. पावनी, काय झालं? बरं वाटत नाहीये का तुला? त्याने अगदी मागे उभं राहून विचारलं तसं ती दचकलीच जरा. अगं मी आहे. एवढं दचकायला काय झालं? अ काही नाही. काही नाही, काही नाही. तिचं मान खाली घालूनच उत्तर. बरं मला सांग, कसला एवढा विचार करतेयस? मी? विचार? छे छे, काही नाही हो. तुम्हाला तुम्हाला जेवायला वाढू का? हा प्रश्न फारच अनपेक्षित होता त्याच्यासाठी. खरं तर भूक नव्हती त्याला, पण हे सुख हातचं जाऊ द्यायचं नव्हतं. ऍक्च्युली फारशी भूक नाहीये मला, पण तरीही खाईल थोडंसं. वाढ तू. त्याच्या 2 वाक्यांमध्ये बरंच अंतर होतं. फारशी भूक नाहीये म्हणून त्याच्या पहिल्या वाक्यावर उतरलेला तिचा चेहरा, पण तो जेवतो आहे म्हणाला तर लागलीच जागेवरून उठली. अगदी खुश होऊन. ठीक आहे, तुम्ही या बाहेर, मी जेवण गरम करते. अगदी उत्साहाने बोलून ती रूमच्या बाहेरही निघून गेली. हा मात्र कमरेवर हात ठेवून तिथेच उभा राहिला. स्वतःला त्याच्याशी बांधू पाहणाऱ्या या पावनीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत. टिपिकल बायकोसारखी वागत होती ती. तो स्वतःशीच हसला आणि मग तिच्या मागे गेला. रात्रीच्या जेवणातली भाजी तिने आग्रहाने स्वतः बनवली होती. भरलेली भेंडी, त्याच्या आवडीची भाजी, अगदी आजीसाहेबांना विचारून. तो बाहेर आला तर तिने ताट वाढलं होतं. तो ताटावर येऊन बसला. अरे वा, भरलेली भेंडी? मंदाताईंनी बऱ्याच दिवसांनी बनवली आज. तो त्या ताटाकडे पाहत म्हणाला. मी मी बनवली आहे. ती हळूच पुटपुटली. एकतर ती आतापर्यंत त्याच्यासाठी जागी होती. वरून त्याच्या आवडीची भाजी बनवली. हा दुसरा धक्का होता त्याच्यासाठी. या आधीही तिने जेवण बनवलेलं, पण स्पेशली त्याची आवड निवड लक्षात घेऊन काही बनवण्याची ही पहिलीच वेळ. खूप सुंदर सुखावणारं होतं हे सगळं. आजवर मोठमोठे डील मिळाल्यावर किंवा प्रोजेक्ट क्रॅक झाल्यावर प्रचंड आनंद व्हायचा त्याला. इनफॅक्ट आयुष्यातला तोच सगळ्यात मोठा आनंद आहे असं वाटायचं. पण बायकोने तुमच्यासाठी वाट पाहणं, प्रेमाने तुमच्यासाठी काहीतरी बनवणं आणि मग ते वाढणं, या सुखाला कुठली सर नाही. त्याच्या आयुष्यात नव्याने पदार्पण केलेल्या या सुखाला अगदी मन भरून अनुभवत होता तो. सोबत प्रार्थनाही करत होता, हे असं सुख त्याच्या आयुष्यात कायम राहावं यासाठी. ऑसम, सुपर्ब झाली आहे भाजी. पहिला घास तोंडात टाकल्या टाकल्या तो म्हणाला. थँक्यू, तिने हलकसं स्मित करत म्हटलं. विक्रांत, ऍक्च्युली माझे डॉक्युमेंट्स आणून दिले नुपूरने मला आज. थँक्यू, थँक्यू सो मच. तुमच्यामुळे एवढ्या लवकर काम झालं. तिच्या बोलण्यावर त्याचा जेवणारा हात थांबला. तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तो. तुला याआधीही बोललोय मी. जे तुझं आहे, तुझ्या हक्काचं आहे, ते तुझ्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही. त्याच्या उत्तरावर ती क्षणभर शांत झाली. पण तुम्हाला कसं कळलं? कारण तिने तर सांगितलं नव्हतं. त्या दिवशी तुम्हा दोघींचं बोलणं पडलं माझ्या कानावर, म्हणून कळलं मला. त्यानंतर परत ती गप्प झाली. त्याला कसं सांगायचं हा विचार करत. तो मात्र जेवता जेवता तिचा चेहरा निहाळत होता. तिचं लक्षच नव्हतं. जास्त भूक नव्हतीच त्याला, तरी तिच्या समाधानासाठी एक चपाती खाल्ली त्याने. ती पूर्ण वेळ तिथेच बसून होती, त्याच्या बाजूला. आय एम डन. मला वाटतं तूही झोपायला हवं आता. नाहीतर सकाळपर्यंत नीट झोप होणार नाही तुझी. टिश्यू पेपरने हात पुसत त्याने म्हटलं. हो. तिने मान डोलावली आणि रूम मध्ये आली. जरा वेळाने तोही आत आला. मी बाहेर आहे, मला काही कॉल्स करायचे आहे. तू झोप, माझ्या आवाजाने तुला डिस्टर्ब होईल म्हणत लाईट बंद करायला जाणार तोच तिचा आवाज आला. विक्रांत, माझा माझा निर्णय झाला आहे. तिच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून रिमोटकडे लाईट बंद करायला गेलेला त्याचा हात तसाच परत आला आणि त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. ती अगदी त्याच्या समोर उभी होती, काही पावलांच्या अंतरावर. त्या क्षणी तहानलेले डोळे होते त्याचे. ती नेमकं काय उत्तर देणार आहे हे ऐकून घेण्यासाठी अधीर झालेले. माझा माझा निर्णय झाला आहे विक्रांत. मी हे घर, आजीसाहेब, आबासाहेब, विराज भाऊजी आणि तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी इथेच राहील विक्रांत, नेहमी तुमच्या सोबत. मी नाही जाणार कुठे. बोलताना आपोआपच तिचा आवाज जड झालेला आणि डोळे भरून आले. त्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती. तिचं बोलणं ऐकून घसा भरून आला त्याचा. दोघांमधलं अंतर कमी करत तेवढी पावलं चालत तो तिच्या अगदी जवळ आला. तिने मान वर करून त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. मी कुठेही जाणार नाही विक्रांत, कुठेही जाणार नाही तुम्हाला सोडून.
बस तिने तेवढं बोलायची देर की त्याने समोर येत तिला आपल्या मिठीत घेतलं, अगदी घट्ट. थँक यू, थँक यू सो मच पावनी. यू डोंट नो what you have given to me. This is the most precious gift for me. थँक यू, थँक यू सो मच. तो जडावलेल्या आवाजात बोलत होता. डोळ्यातून 2 अश्रूही बाहेर आले त्याच्या, पण ती त्याच्या मिठीत असल्याने तिला ते दिसले नाहीत. त्या क्षणी तिला अगदी धन्य झाल्यासारखं वाटलं, की विक्रांत तिच्या आयुष्यात आला. तिचा भूतकाळ माहिती असतानाही तो तिला आणि तिच्या बाळाला ॲक्सेप्ट करत होता, अगदी पूर्ण मनाने. देवाच्या बाजूची जागा देऊन टाकली होती तिने विक्रांतला. तिचे हातही त्याच्या पाठीवर सरकले. विक्रांत प्लीज, तुम्ही थँक म्हणू नका. उलट तुम्हीच मला ॲक्सेप्ट करून. ती समोर काही बोलणार तोच त्याने तिला आपल्यापासून बाजूला करत तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि मानेनेच असं बोलू नको म्हणून सांगितलं. अंगठ्याने तिचे डोळे पुसत त्याने पुन्हा तिला छातीशी धरलं. आय एम सो हॅपी टू हॅव यू इन माय लाईफ. आय एम सो हॅपी पावनी. आणि आय प्रॉमिस, मी कधीच तुला कुठल्या तक्रारीची जागा देणार नाही. तो अगदी मनापासून वचन देत होता, जे आयुष्यभर निभावणारही होता. विक्रांत प्लीज, तुम्ही असं नका बोलू. आयुष्यात कधी कल्पनाही केली नव्हती अशी सगळी सुख माझ्या पायाशी आणून ठेवली आहेत तुम्ही. आता काहीच नको मला. खरंच. खूप भावनिक झाली होती ती. त्या विधात्याची आणि प्रारब्धाची हीच इच्छा आहे म्हणून तिने सगळं मनापासून मान्य केलं होतं. काही वेळ तो तिला तसंच आपल्या मिठीत घेऊन उभा होता. आता लवकरात लवकर सूत्र हलवायची होती त्याला. एकदा का ते या फॅमिली ट्रिपवरून परत आले की सगळ्या गोष्टींचा पंचनामा करत पावनीला विश्वासात घेऊन सगळं सांगायचं होतं. आणि तिचा त्याच्यावरचं घरच्यांवरचं प्रेम पाहता ती सगळं समजून घेईल हा विश्वासही होता त्याला. तो हात धरून तिला बेडजवळ घेऊन आला. आता अजिबात विचार करायचा नाही हं. कुठला स्ट्रेसही घ्यायचा नाही. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईल. तो तिला बेडवर लेटवत म्हणाला. पण विक्रांत, आत्या आणि मीनाक्षी, जर त्यांनी काही. ही शंका अगदी साहजिक होती. काही होणार नाही. आणि त्यांनी येऊन काही सांगायचा प्रयत्न केला तर त्याने काही फरकही पडणार नाही. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. लेटलेल्या तिच्या केसांवरून कपाळावरून हात फिरवत तो म्हणाला. कपाळावरून गालावर सरकलेला त्याचा हात तिने आपल्या हातात घेतला. त्याच्या डोळ्यांमध्ये तिच्यासाठीच्या प्रेमाचा ओसांडून वाहणारा धबधबा पाहत होती ती त्या क्षणी. पावनी, हं, कॅन आय फील द बेबी? बोलताना त्याच्या शब्दांमध्ये आणि डोळ्यांमध्ये उमटलेले भाव फारच गहिरे होते. तिला त्याचा प्रश्नच कळला नाही. त्याचे शब्द कानावर पडले पण नेमकं काय उत्तर द्यावं तिला कळलं नाही. कॅन आय कॅन आय टच युअर टमी? तुझ्या पोटाला हात लावू का म्हणून विचारत होता तो. तिला तिथे स्पर्श करून त्याला बाळाला अनुभवायचं होतं. या प्रश्नावर तर त्याने तिच्या नजरेत कैक मोठी उंची गाठली. दुसऱ्या कुणाच्या तरी रक्ताला स्वतःचा मानणारा, स्वतःचं नाव देणारा खूप महान व्यक्ती बनला होता तो. पुन्हा एकदा डोळे भरून आले तिचे. तिने भरल्या डोळ्यानेच मान हलवून हो म्हटलं आणि पोटावरचा पदर हलकासा बाजूला केला. दुसऱ्या क्षणाला त्याचा उबदार तळव्याचा स्पर्श तिला तिथे जाणवला. माय बेबी. आताही तो मनातल्या मनात पुटपुटला. तिने त्याच्यासोबत कायमचं राहायला हो म्हटल्यावर हा मोह त्याच्याने आवरला गेला नाही. खाली झुकून त्याने तिथे ओठ टेकवले. पावनी स्वतःबरोबरच आपल्या बाळालाही खूप नशीबवान समजत होती. कुठे ती त्याला या जगात येण्याआधी संपायला निघाली होती आणि कुठे नियतीने बापाचा हा भक्कम आधार लिहिला होता त्याच्या नशिबी. पण त्या वेडीला कल्पनाही नव्हती की विक्रांतच्या या बापरूपी प्रेमावर, आधारावर फक्त आणि फक्त तिच्या बाळाचा हक्क आहे. त्याचंच तर रक्त होतं ते. तिच्या बाजूला लेटल्यावर त्याने तिच्या दिशेने हात मोकळा केला तसं ती सरकत त्याच्या कुशीत येऊन शिरली. खूप शांत, मोकळं वाटत होतं तिला. त्याच्या भरोशावर आयुष्याचा सगळा भार टाकून निश्चिंत झाली होती जशी. तोही खूप सुखी आणि समाधानी अनुभवत होता. त्यात रात्री नशेत होती ती. कुठली शुद्ध नव्हती त्याच्या कुशीत शिरताना. पण आज मात्र पूर्ण शुद्धीवर स्वतःहून त्याच्या जवळ आलेली. विक्रांत, हं, बोल. आबासाहेब आबासाहेब मला आज म्हणाले की माझी ऑफिस जॉईन करायची इच्छा असेल तर करू शकते मी. हलकीशी मान वर करत तिने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं. तुझी इच्छा असेल आणि तुला आवड असेल तर नक्की कर तू ऑफिस जॉईन. पण 2 महिन्यानंतर. तोपर्यंत तुझी तब्येतही स्टेबल होईल. तुला हवं असेल तर तोपर्यंत तुझ्या गाण्याचा रियाज कर तू. चालेल. पण मी नंतर करेल ऑफिस जॉईन. तुमच्या एवढा आणि विराज भाऊजींनी एवढं नाही जमणार मला. पण शक्य असेल तेवढी मदत नक्की करेल मी. तू ना स्वतःला खूपच अंडर एस्टिमेट करते पावनी.
बरं ते नंतर बघू आपण. आता झोप बरं, खूप उशीर झाला आहे. जरा वेळाने तिला झोप लागली, पण विक्रांत मात्र टक्क जागा होता. हा सगळा लपंडाव त्याला लवकरात लवकर संपवायचा होता. त्याचाच विचार करत होता तो, की तेवढ्यात त्याचा फोन वाजला. सदानंदचा मेसेज होता. सर, पब मधल्या त्या दोघांचा पत्ता लागला आहे. समोरच्या 2 दिवसात त्या दोघांनाही तुमच्यासमोर हजर करतो. पण मेसेज वाचून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित आलं. त्याच्या कुशीत झोपलेल्या पावनीकडे त्याने पाहिलं. चेहऱ्यावर आलेले तिचे केस हलकेच एका हाताने बाजूला केले. तिच्या कपाळावर ओठ टेकवत लवकरच तोही झोपेच्या अधीन झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या आधीच तिला जाग आली. आजची ही सकाळ खूप प्रसन्न आणि ताजी वाटली तिला. एखादी मोठी वादळी रात्र सरून गेल्यावर, धो-धो पाऊस कोसळून गेल्यावर जसं सगळं शांत, स्वच्छ होतं, तसं तिला तिचं आयुष्य वाटत होतं. एका दिशाहीन आयुष्याला विक्रांतच्या पुढाकाराने आणि तिच्या होकाराने एक नवी दिशा मिळाली होती. खूप समाधानी आणि शांत फील करत होती ती. रात्रभर आपण त्याच्याच कुशीत झोपलो होतो. अगदी निवांत विचार करूनच तिची नजर झोपली. तो म्हणाला तसं तिने सगळे टेन्शन, सगळे किंतु परंतु त्याच्या हवाली करून टाकले होते. ही सकाळही आपल्या आयुष्यात येईल याचा तिने विचारच केला नव्हता. पण तो म्हणाला तसं तिचं एक पाऊल आणि सगळा रस्ता सोपा झाला. मनाच्या तळाशी कुठेतरी सल होताच, पण या नात्यात समोर गेल्यावर आपण विक्रांतच्या बाळाचीही आई होणार. त्यावेळी आजीसाहेब आणि आबासाहेबांसोबत केलेल्या विश्वासघातकाचं पातक थोडं का होईना कमी होईल, म्हणून तिने स्वतःचीच समजूत घातली. या विचार शृंखलेतून ती बाहेर आली. मान वर करून पाहिलं तर डोळ्यासमोर अगदी जवळ त्याचा चेहरा दिसला. या चेहऱ्याचं या आधीही दुरून तिने बरेच वेळा निरीक्षण केलेलं, पण आज एवढ्या जवळून पहिल्यांदा पाहत होती. त्याचा चेहरा खरंच खूप रेखीव होता. चेहऱ्याच्या ठेवणीच्या बाबतीत तो माधवी म्हणजे त्याच्या आईवर गेलेला. त्या सुद्धा खूप सुंदर होत्या दिसायला. देखणेपणा त्याने त्याच्या आईकडून घेतलेला आणि रुबाबदारपणा त्याच्या वडिलांकडून. त्याच्या भुवया अगदी कोरीव होत्या. दाट पापण्यांनी त्याचे ते काळेभोर गहिरे डोळे झाकून ठेवलेले. त्याचं नाक तर अगदी लिंबू चिरल्या जावं असं धारदार, सरळ, भव्य कपाळावर, ज्यावर सध्या त्याच्या घनदाट केसांचं वास्तव्य होतं. नजर हळूच खाली त्याच्या ओठांवर आली. त्याचे ते हलकेसे पिंकिश ओठ जराशे काळवंडलेले दिसले तिला, आणि त्याचं कारणही माहिती होतं. बरेच वेळा टेरेस मधल्या कोपऱ्यात ॲशट्रेमध्ये सिगारेटची थुटकं पाहिली होती तिने. ते आठवून किंचित आठी पडली तिच्या कपाळावर. ओठांवरून खाली तिला त्याची चीर असलेली हनुवटी दिसली आणि त्याखाली त्याचा गोरा कंठ. जिथून तिची नजर त्याच्या छातीकडे गेली, त्याच्या शर्टचे वरचे काही बटन्स उघडे होते, जिथून त्याची भरगच्च छाती आपलं दर्शन देत होती. तिचा हात आपोआपच त्याच्या गालावर स्थिरावला आणि तिथून हळूहळू खाली सरकत त्याच्या हनुवटीवरून कंठापर्यंत आला. त्याला गुदगुल्या होत होत्या. जाग तर तिने चुळबुळ केली तेव्हाच आली, पण या गोड सकाळचा हा गोड अनुभव हवा होता त्याला. मागच्या काही दिवसांपासून त्याने संयम ठेवला, पण आता कुतूहलाने का होईना तिने केलेला स्पर्श त्याला मिस करायचा नव्हता. गळ्यावरून फिरणारी तिची मऊ बोटं हळूहळू त्याच्या छातीकडे सरकली. आता मात्र त्याला असह्य झालं आणि त्याने तिचा हात तिथेच पकडला. तशी गडबडून गेली ती. शी, काय करत होतो आपण, म्हणून ओशाळून त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला की डोळे बंद असलेल्या त्याने तिला आणखीनच जवळ ओढलं आणि पुन्हा तिचा तळवा आपल्या गालावर ठेवून घेतला. नाऊ स्टार्ट अगेन. अगदी तसंच हं. तो डोळे बंद करूनच म्हणाला. तिने करून विचारलं, आय सेड इट टू डू इट अगेन. लेट मी फील युअर सॉफ्ट टच. इट्स अ हेवनली फिलिंग. तिला तो पुन्हा तशाच प्रकारे स्पर्श करायला सांगत होता. तिच्या हातांचा मऊसूत स्पर्श अनुभवायचा होता त्याला. स्वर्गसुख होतं ते त्याच्यासाठी. ते ते तर मी मी ऍक्च्युली ती आपल्या वागण्याचं काहीतरी स्पष्टीकरण देत होती. पावनी, डोंट हेजिटेट. तुझा नवरा आहे मी. इट्स युअर राईट. मला हवं तेव्हा हवं तिथे स्पर्श करू शकतेस तो. डोळे उघडून बिनदिक्कत तिच्याकडे पाहत म्हणाला तो. पण त्याचं बोलणं ऐकून लाजून पाणी झाली ती, आणि सध्या तरी आपला चेहरा लपवण्यासाठी तिच्याकडे त्याच्या छातीशिवाय दुसरा कुठला ऑप्शन नव्हता. म्हणून तिने त्याच्या छातीवर आपला चेहरा घट्ट दाबून ठेवला. तसा तो गालात हसला. तिच्या रेशमी केसांचा स्पर्श त्याच्या गळ्याला गालाला होत होता आणि त्या रात्रीच्या आठवणी जाग्या होत होत्या. त्याने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला. तिला मिठीत कुरवाळलं तशी ती आणखीनच विलगली त्याला. तेवढ्यात अलार्म वाजला. विक्रांत, उठायला हवं आपण, नाहीतर उशीर होईल. 2 मिनिट प्लीज. मग मात्र ती डोळे बंद करून त्याच्या हृदयाचं संगीत ऐकत राहिली. जरा वेळाने त्याने मिठी सैल केली तसं साडीचा पदर सावरत आणि केस वर बांधत ती उठणार तोच त्याने तिचा हात धरला. 1 मिनिट.
तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं तर यावेळी त्याने स्वतः तिच्या साडीचा पदर बाजूला करत तिच्या पोटावर ओठ टेकवले आणि गुड मॉर्निंग म्हणाला. त्याच्या या गोड कृतीने तिच्या चेहऱ्यावर छानसं स्माईल आलं. खरं तर ही खूप आश्चर्याची गोष्ट होती तिच्यासाठी. तिच्यावरचं प्रेम त्याने मान्य केलं तोपर्यंत ठीक होतं, पण या बाळाविषयी सुद्धा एक अनामिक ओढ जाणवायची तिला त्याच्या डोळ्यांमध्ये, त्याच्या वागण्यामध्ये. पण सध्या तिच्या नजरेत तो इतका महान होता की त्याच्या कुठल्याच कृतीवर तिला शंका घ्यायची इच्छा झाली नाही. ती फ्रेश व्हायला गेली तसं त्याने सदानंदला फोन लावला. कुठे सापडले ते दोघं? विरारच्या एका लॉजमध्ये लपून बसले होते. तिथूनच उचलून आणलाय दोघांनाही. दोघांची चांगली खातिरदारी कर. तो वेटर आणि मॅनेजरही सुटायला नको. डोंट वरी सर. असला पाहुणचार करतो ना की स्वतःच्या 7 पिढ्यांचा इतिहासही सांगतील ते. तुम्ही काही काळजी करू नका. सदानंद तिकडून आश्वस्त करत म्हणाला. गुड. आणि पावनीची ती आत्या आणि तिची मुलगी, त्यांची काय न्यूज? त्या दोघी, त्यांचं सफाई अभियान जोरात सुरू आहे सर. त्याची तर तुम्ही काळजीच करू नका. हो, पण तरी लक्षात ठेव, जगदीश राजपूतची माणसं त्या दोघींपर्यंत पोचायला नको. सध्या तो त्याच्या पोरीला सोडवण्यात एवढा बिझी झालाय ना सर की बाकी कशाची सूद नाही त्याला. तो पूर्ण जगात सध्या फक्त त्याच्या कंपनीच्या मॅनेजरला शोधतोय. सदानंद तिकडून हलकसं हसत म्हणाला. माझं बोललेलं लक्षात ठेव सदानंद. 7 दिवसांच्या आत त्याची मुलगी जेलमधून बाहेर पडायला नको. अजिबात पडणार नाही सर. जो जो दरवाजा जगदीश राजपूतने जाऊन हलवला आहे ना, सगळ्यांनी त्याच्या तोंडावर दार बंद केलाय. तो पैसा फेकायला तयार असला तरी कोणीही त्याची मदत करायला तयार नाहीये. आपण फिल्डिंगच तशी लावली आहे. त्यामुळे आणखी 4-5 दिवस ती तानिया काही लॉकअप बाहेर येणार नाही. गुड. त्या दोघांना जसंही तोंड उघडलं मला ताबडतोब कळव. येस सर. एन्जॉय युअर फॅमिली ट्रिप. थँक यू. बोलून विक्रांतने फोन ठेवला. एक दीर्घ श्वास घेत केसांमधून हात फिरवला. बस समोरचे 3 दिवस आणि तो मुद्दे मला सकट सगळ्या गोष्टी पावनी समोर ठेवणार होता. तो फ्रेश होऊन बाहेर आला तर पावनीची देवपूजा आटोपली होती. आजीसाहेब, बाबासाहेब आणि विराज आधीच तयार होते. आजीसाहेबांनी गावी फोन करून पूजेची सगळी तयारी झाली की नाही तेही विचारून घेतलं. सदू आणि मंदा सुद्धा सोबत येणार होते. ते लोक नौकर नाही तर त्यांच्या फॅमिली मेंबर्स सारखेच होते. पावनीने आरतीचं ताट आजीसाहेब बाबासाहेबांसमोर धरलं. आरती घेऊन त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ती या घरात आली तेव्हापासून आज पहिल्यांदा त्यांना तिच्या चेहऱ्यावर एवढं तेज आणि एवढी प्रसन्नता दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू सुद्धा अगदी मनातून आलेलं वाटत होतं. त्यांनी मनोमन कुलदेवतेचे आभार मानले. अजून तर पूजाच झाली नव्हती, नुसत्या देवीच्या आवाहनाने एवढा सकारात्मक बदल. देवी आई, माझ्या लेकरांवर अशीच कृपा ठेव. देवासमोर हात जोडत त्यांनी प्रार्थना केली. ओके गाईज, तर सेटिंग अरेंजमेंट अशी आहे. आजीसाहेब, आबासाहेब, मंदाताई आणि सदुभाऊ आपल्या मोठ्या गाडीतून येणार आहे. मी, भाई, वहिनी आणि हर्षलदा आम्ही एका गाडीने जाणार. म्हणजे कसं, तुम्हा सिनियर सिटीजनला त्रास नको. विराज अगदीच एक्सायटेड होत म्हणाला. तुम्हा पोरापोरांना जायचं आहे तर जा एका गाडीने. पाविनीला येऊ देत आमच्यासोबत. तुम्ही मोठमोठ्याने गाणी लावणार, गोंधळ करणार, तिला त्रास होईल. आराम होणार नाही तिचा. आजीसाहेबांनी त्याच्या सेटिंग अरेंजमेंट मध्ये चेंज करत सांगितलं. ओह कम ऑन आजीसाहेब. उलट तुम्हा सगळ्यांसोबत बोर होईल वहिनी. सो ती आमच्या सोबतच येणार. बरोबर ना वहिनी? पावनी समोर मोठा पेस होता आता. इच्छा तर तिची विक्रांतच्या बाजूला बसून त्याचा हातात हात घेऊन प्रवास करायची होती. पण आजीसाहेबांना नाहीही म्हणू शकत नव्हती. ती एकदा विराजकडे तर एकदा आजीसाहेबांकडे पाहत होती. तेवढ्यात विक्रांतच आला मागून. यांचं बोलणं ऐकलं होतं त्याने आणि पावनीची दुविधाही पाहिली. अर्थात त्यालाही तिच्यासोबतच प्रवास करायचा होता. आजीसाहेब, तुम्ही नका काळजी करू. पावनीला अजिबात त्रास होणार नाही. माझी गॅरंटी. तो विराज आणि आजीसाहेबांकडे पावनीकडे पाहून हसत म्हणाला. आता तर झालं ना तुमचं समाधान आजीसाहेब. खुद्द तिच्या पतिराजांनी प्रॉमिस केलंय. सो लेट्स गो वहिनी. विराज पावनीचा हात धरत बोलला. नर्मदा, जाऊ द्या मुलांना वेगळ्या गाडीतून. किती दिवसांनी असा प्रवास करत आहेत ते. करू द्या ना त्यांना त्यांची मजा. आणि विक्रांत आहे तिची काळजी घ्यायला. आबासाहेब म्हणाले. त्यावर आजीसाहेबांनी हो मध्ये मान डोलावली. पावनी, काही वाटलं तर लागलीच गाडी थांबायला सांगशील ग. म्हणजे उलटीसारखं वगैरे काही जाणवलं तर. आणि तू रे, गाडी अगदी हळू चालव. खाचखळगे असतील तेव्हा धक्का नको लागायला. हो आजीसाहेब, दोघांनीही एकसाथ म्हटलं.
घरातल्या बाकी नोकर मंडळींना घराची नीट काळजी घ्या म्हणून सूचना वगैरे देऊन आजीसाहेब, बाबासाहेब, सदू, मंदा मोठ्या गाडीने पुढे निघाले. हर्षल त्यांना ऑन द वे भेटणार होता. पावनी, निघायचं ना? विक्रांतने विचारलं. हो, एक मिनिट म्हणून तिने नुपूरला फोन लावला. तिने घेतलेला निर्णय तिला नुपूरला सांगायचा होता. तिने या निर्णयापर्यंत पोहोचवावं यात नुपूरचाही खूप मोठा वाटा होता. विक्राने तर सकाळीच फोन करून तिला थँक्यू सुद्धा म्हटलेलं. आय एम सो हॅपी फॉर यू पावनी. अगदी योग्य डिसिजन घेतला आहेस तू. आता अजिबात मागे वळून बघायचं नाही हं. नुपूर खूप खुश झाली होती तिच्यासाठी. हो नुपूर, नशिबाने माझ्या वाटेला आलेल्या या सगळ्या नात्यांना मी अगदी माझ्याकडून 100% देणार. आणि भविष्यात माझं आणि विक्रांतचं नातं पुढं गेल्यावर आजीसाहेब आणि आबासाहेबांना त्यांना हक्काचं नातवंड देईल मी. त्यावर नुपूरने मनातल्या मनात डोक्यावर हात मारला. अगं बाई, आता तुला कसं सांगू? तू ऑलरेडी त्यांना त्यांच्या हक्काचंच नातवंड देतेय. तुझं आणि विक्रांतचं बाळ. अर्थात हे ती तिला आता सांगू शकत नव्हती. ओ हो, म्हणजे इथवर तयारी झाली आहे तुझी. पावनीच्या अगदी सिरियस बोलण्यावर नुपूरने तिला चिडवलं. त्यावर लाजली ती. चल ठेवते मी फोन. सगळे वाट पाहत असतील माझी. आल्यावर बोलू आपण. एन्जॉय. थँक्यू. बाय नुपूर. आज बऱ्याच दिवसांनी तिच्या आवाजात चमक आणि आनंद होता. इकडे जगदीश राजपूत रागाने अगदी आग बबूला झालेला. रातोरात त्याच्या फॅक्टरीच्या मॅनेजरला कोणीतरी गायब केलं. विचार करून वेड लागायची पाळी आली होती त्याला. एवढेच दिवस तर एवढंच काय तर 3 दिवस जेलमध्ये राहून तिथल्या वातावरणाने तानियाची हालत खराब झाली होती. वेड्यासारखी बडबडायला, हसायला, चिडायला लागली होती ती. तिला जेलमध्ये कुठल्याही 5 स्टार फॅसिलिटी मिळणार नाही याचीही व्यवस्था केली होती विक्रांतने. रोजच्या पब पार्टीज करणारी, ऐशोआरामात राहणारी तानिया त्या 4 भिंतींमध्ये अगदी चेपून गेलेली. आधीच मानसिक रुग्ण असणारी ती या सगळ्यांमुळे तिची मानसिक स्थिती आणखीनच चिघळली होती. रंगा, मी सांगितलेला माणूस कधीपर्यंत येईल? जगदीश राजपूतने चिडूनच त्याच्या माणसाला फोन लावला. साहेब, पोचतोच आहे 2 मिनिटात तो. बघा, आलाच. जगदीश राजपूतने फोन ठेवला तर समोर एक काळा कुट्ट, धिप्पाड, ताडामाडासारखी उंची असलेला माणूस आपल्या मिशांवर बोलो सेठ, क्या काम है? मर्डर, हाफ मर्डर, रेप, क्या करवाना है बोलो. मर्डर, वो भी फुल एंड फाइनल. बचने की कोई गुंजाइश नहीं रहनी चाहिए. टल्ली ने एक बार काम हाथ में ले लिया तो वो काम तमाम होके ही रहता है सेठ. आप बस बोलो, किसको उडाना है? समोरचा माणूस म्हणाला तसं जगदीश राजपूतने एका मुलीचा फोटो त्याच्या समोर धरला. ये लड़की है, इसे खत्म करना है. टल्लीने त्या फोटोला निरखून पाहिलं, अगदी डोळे ताणवून. सेठ, मरवाना है या उठवा कर कुछ और आगे पार्सल भी करना है? मरवा के क्या फायदा सेठ, मुझे दे दो, अच्छी कीमत आएगी. कुछ और करने की सोचोगे भी ना तो उसका पति पाताल से ढूंढ कर लेकर आएगा तुम लोगों को. इसलिए अपना दिमाग मत चलाओ. इसको खत्म करके आगे 6 महीने के लिए इस शहर से तरफ आंख उठाकर भी मत देखना. मामला ठंडा हो जाने पर मैं खुद ही बता दूंगा तुम्हें. जगदीश राजपूत ने त्याच्या बोलण्यावर अगदीच फुली मारली. पर सेठ, ये है कौन? इंडस्ट्रियलिस्ट विक्रांत कारखानीस का नाम सुना है? उसकी बीवी है ये, पावनी विक्रांत कारखानीस. ते ऐकून टल्ली गडबडला. अरे क्या सेठ, और कोई मिला नहीं क्या आपको? ये काम में कितनी रिस्क है? विक्रांतचं नाव ऐकून टल्ली ही घाबरला होता. रिस्क है इसलिए कीमत भी ज्यादा दे रहा हूँ, पूरे 5 करोड़. एक लड़की को मरवाने की बहुत अच्छी कीमत है ये. टल्लीने एक क्षण विचार केला आणि मग तो फोटो उचलला. काम हो जाएगा, पर पूरी कीमत एडवांस में चाहिए. त्यावर जगदीश राजपूत हंसला. मिल जाएगी. और हाँ, उसे मारने के बाद पिक्चर ऐसा क्रिएट होना चाहिए कि सारा इल्जाम उसके बिजनेस राइवल संघवी पे आए. फिकर नॉट सेट. अरे ऐसे कितने केसेस हँडल किए हैं टल्ली ने. सब हो जाएगा. चलता हूँ. बोलून टल्ली तिथून निघून गेला. या पोरीसाठी हे सगळं केलंस ना तू विक्रांत? माझ्या तानियाला नाकारलं, तिला जेलमध्ये पाठवलं आणि एवढंच काय तर तिच्यासाठीचे परतीचे मार्गही बंद केले.
आता तुझ्या या हिरोईनला मी अशा ठिकाणी पाठवणार जिथून तू तिला कधीच परत आणू शकणार नाही. तुझ्या बापाला आणि तुझ्या आईला जसं माझ्या रस्त्यातून हटवलं होतं ना, तसंच हिला सुद्धा बाजूला करणार. पुन्हा एकदा कारखानिसांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळणार. बोलून जगदीश राजपूतने हसतच आपल्या मिशनवरून हात फिरवला.